सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा आणि दहशतीचा फुगा विद्यार्थ्यांनी फोडलाय। जेनझी एल्गारातून भारतीय राजकारण बदलाच्या दिशेने जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत असं मत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं। इचलकरंजी इथं झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते। शिक्षणासंदर्भात सुरू झालेल्या या आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं। इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं जेन झीचा एल्गार या विषयावर पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। डॉक्टर चोरमारे यांनी या आंदोलनाची सद्यस्थिती आणि भविष्यातील शक्यता याबाबत मतप्रदर्शन केलं। जेन झीच्या आंदोलनाला नैतिक अधिष्ठान होतं। परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहारामुळे 20हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं दाहक वास्तव होतं। आपण सर्व काही मॅनेज करू शकतो अशा भ्रमात असलेल्या सत्ताधाऱ्यांना हे आंदोलन मॅनेज करणं अशक्य होतं, कारण संसदेतील बहुमताची लढाई आणि रस्त्यावरचे लढे हे वेगवेगळे असतात। कॉकरोच पार्टीची स्थापना, सोनम वांगचुक यांचं उपोषण यामुळे हे आंदोलन समाज माध्यमावरून रस्त्यावर यायला फार वेळ लागला नाही आणि त्यातूनच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लागला। एकूणच विद्यार्थ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा आणि दहशतीचा फुगा फोडलाय। जेन झी एल्गारातून भारतीय राजकारण बदलाच्या दिशेने जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्याची शक्यता आहे असं मत डॉक्टर चोरमारे यांनी मांडलं। मी या आंदोलनात 3 दिवस प्रत्यक्ष सहभागी झाल्याचं नमूद करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या न्याय्य मागणीसाठी सर्वसामान्य हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेलं हे आंदोलन गेल्या 10-12 वर्षातील राजकीय नैराश्य झटकणारं होतं आणि सत्तेचा दहशतवाद मोडून काढणारं आहे असं म्हटलं। आता हे आंदोलन निवडणूक जिंकण्यासाठी मोठा गैरवापर होणाऱ्या ईव्हीएम हटावपर्यंत नेण्याची गरजही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। व्याख्यानाला समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती।